ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा। सांडवा गावाजवळील धोकादायक वळणावर एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार। हिंगोलीकडून पुसद आगारात येणाऱ्या बसने दुचाकीस्वाराला उडवले। पुसद प्रतिनिधी। पुसद ते शेंबाडपिंपरी रोडवरील सांडवा गावाजवळील धोकादायक वळणावर एसटीने दुचाकीस्वाराला उडवल्याची दुर्दैवी घटना दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी सकाळी अंदाजे 10:30च्या दरम्यान घडली आहे। अपघातात गंभीर जखमी झालेल्या वयोवृद्ध इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे। अपघात प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये एसटी चालकाविरोधात गुन्हे दाखल झाले असून मृतक हे सेवानिवृत्त शिक्षक होते अशी प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे। विनायक तुकाराम पांडे वय वर्ष 65 राहणार सांडवा असे अपघातात मृत्यू झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहेत। ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुसद आगाराची बस क्रमांक MH40N 9370 हिंगोलीवरून पुसद येथे शेंबाडपिंपरी मार्गे सांडवा गावाजवळील धोकादायक वळणावर आली असता बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने सांडवा येथे राहत्या घरी दुचाकी क्रमांक MH29BW 9904 ने निघालेल्या विनायक यांना धडक दिली। या धडकेत 3 फूट दूर जाऊन पडले। अपघातामुळे त्यांच्या डोक्याला छातीला गंभीर मार लागल्याने अपघातात त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालाय। त्यांना उपस्थित लोकांनी उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपस्थित डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। मृत्यू झाल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला। पंचनाम्यात दुचाकीचा पूर्ण चुराडा झाला असून एसटीचेही मोठे नुकसान झाले आहे। त्यानंतर विनायकचे शव येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आले। या अपघातात ठार झालेल्या इसमाचा मृतदेह पाहून प्रवासी सुद्धा घाबरलेत। अपघात प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार चंदन जाधव, पोलीस अंमलदार पवन गादेकर करत आहेत। 2 दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये क्रेनच्या धडकेत मांडवा येथे राहणारे इसमाचा मृत्यू झालाय। गेल्या महिनाभरापासून तालुक्यात अपघातात मृत्यूमध्ये घटनेमध्ये वाढ झाली आहे। विनायकच्या पश्चात पत्नी, 3 मुलं, सुना, नातवंड असा